काही ठळक घडामोडी. ठाणे शहरातून चालवले जाणारे बनावट फिजिओथेरपी शिक्षण देणारे एक रॅकेट राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी उघडकीस आणलाय. महाराष्ट्रातील विद्यापीठामधून पदवी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देऊन ठाण्यातील CDP स्किल्ड इन्स्टिट्यूटकडून झारखंड, आसाम, सिक्कीम येथील 2 खोल्यांच्या कथित विद्यापीठांचे प्रमाणपत्र दिले जाते. या इन्स्टिट्यूटवर कारवाई करून फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढावे अशी मागणी मर्जिया पठाण यांनी केली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया पठाण यांच्याकडे मुंबई, ठाणे, कल्याण आदी भागातील विद्यार्थ्यांनी होत असलेल्या फसवणुकीबाबत कैफियत मांडली होती. या संदर्भात माहिती घेतल्यानंतर सदर CDP स्किल्ड इन्स्टिट्यूटकडून ज्या विद्यापीठाचे प्रमाणपत्र दिले जात आहे त्या विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताच नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे मर्जिया पठाण यांनी आज ठाण्यातील राममूर्ती रोड येथील CDP स्किल्ड इन्स्टिट्यूटवर धडक दिली. संस्थेच्या अधिकाऱ्यांना यावेळी फैलावर घेतले. या संदर्भात पठाण यांनी सांगितले की CDP स्किल्ड इन्स्टिट्यूट फक्त फसवणूक करते. 10वी 12वी नापास विद्यार्थ्यांना इथे बनावट कागदपत्रे तयार करून प्रवेश दिला जात आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही त्या विद्यार्थ्यांना इथे प्रवेश दिला जात असून महाराष्ट्रातील विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल असे सांगितले जाते. विशेष म्हणजे शैक्षणिक शुल्क घेतल्यानंतर या मुलांचे प्रवेश झारखंड, आसाम, सिक्कीम आदी ठिकाणी करण्यात येते. एज्युकेशन लोनसाठी बनावट सहाय्य करून कर्ज काढण्यात येत असते. कॅपिटल नावाच्या विद्यापीठाशी या CDP स्किल्ड इन्स्टिट्यूटचा टायअप असून त्या माध्यमातून पदवी प्रमाणपत्र दिले जात आहे. हा मोठा शैक्षणिक घोटाळा असून या संदर्भात आपण पोलीस प्रशासनाशी संपर्क साधत आहोत. जर कारवाई झाली नाही तर आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही मर्जिया पठाण यांनी दिला है. मर्जिया, क्या सांगाल आज आप, सॉरी क्या बताएंगे आज आपने यहाँ पे जो CDP स्किल्स इंस्टीट्यूट के पास आए, क्या आपको मसला लगता है? पिछले कुछ हफ्तों से CDP के अलग अलग महाराष्ट्र के अलग अलग कोने से बच्चे मेरे पास आ रहे थे. हाल ही में मुझे राष्ट्रवादी कांग्रेस की स्टूडेंट विंग प्रेसिडेंट की, वर्किंग प्रेसिडेंट की पद दी गई है. तो उसके बाद से काफ़ी सारे जो युवक हैं, कोई कुर्ला के, कोई गोवंडी के, कोई भिवंडी के, कोई मुमरा के, कहाँ के स्टूडेंट्स हमारे पास आ रहे थे कि CDP ये एक इंस्टीट्यूट है थाने में, प्राइवेट इंस्टीट्यूट है, इनके बारे में इनका स्टूडेंट्सों का, युवकों का ऐसा कहना है कि ये इंस्टीट्यूट बहुत बड़ा खेल कर रही है युवकों के फ्यूचर के साथ, महाराष्ट्र के युवकों के फ्यूचर के साथ बहुत बड़ा खेल कर रही है. इनकी 3 में ऐसे तो बहुत सारी बातें हैं, बट मैं आपको 3 इंपॉर्टेंट चीज़ें आपकी इनको बता दूं. ये युवकों के जो जितने भी स्टूडेंट्स हैं इनको पहले 11,000 की स्कीम का लालच देती है. फिर जब युवक इनके पास पहुंचते हैं तो ये इनको 4 लाख 5 लाख की स्कीम बताती है कि 3-4 साल का कोर्स है, इसमें हम आपको लोन देंगे, आपको महाराष्ट्र की फिजियोथेरेपी और ये सब जो मेडिकल डिपार्टमेंट की डिग्रीज है, जो कोर्सेज है, वो हम आपको फुलफिल करके देंगे, पर हम आपको महाराष्ट्र की डिग्री देंगे उसके कोर्स की. फिर उसके बाद जब बच्चे एडमिशन कर लेते हैं, बच्चों के नाम पे उनके फेक सिग्नेचर्स करके ये लोग लोन पास करवाते हैं. वो लोन का बैंक भी इधर का नहीं है, कहीं का भी, कहीं बैंगलोर से ये लोग करवाते हैं, बच्चों के नाम पे लोन करवा देते हैं. उसके बाद ये लोग जब बच्चों को पता चलता है कि इन लोग महाराष्ट्र की डिग्री नहीं दे रहे, झारखंड की, आसाम की, सिक्किम की, ये सारी डिग्री इन लोगों को देना रहता है बच्चों को पागल बना करके. जब बच्चे एडमिशन कैंसिल कराने के लिए जाते हैं तो ये लोग एडमिशन और डॉक्यूमेंट देने के लिए 25,000, 35,000, 40,000 अलग अलग स्टूडेंट से मांगते हैं. ये ऐसा बच्चों के साथ खिलवाड़ करे आणि मी महाराष्ट्रांचे युवका सोबत असा खिलवाड होऊ देणार नाही. अच्छा, किती युवकांना फसवलं गेलं आहे? तुम्हाला किती लोकांना फोन आले? माझ्यासोबत तो एक त्या दिवशी माझ्या ऑफिसला आले होते 50-60 युवक होते, पण त्या लोकांमध्ये पण खूप भीती आहे. कारण की इन्स्टिट्यूटचे लोक त्यांच्यासोबत बोलणं करतच नाही है. वो लोगों को पागल बनाते रहते हैं, वो लोग पागल बनाते रहते हैं. और हमारे पास पूरी ऑडियो है कि इंस्टीट्यूट में जब बात करते हैं कि हम लोग 12th पास नहीं हैं पर हमको कोर्स करना है, तो ये लोग 12th के आर्ट्स और कॉमर्स के बच्चों के फर्जी डॉक्यूमेंट्स बनाते हैं.
ट्वेल्थ पास करने के फर्जी डॉक्यूमेंट्स बना के ये लोग उन लोगों को एडमिशन कराते हैं। और तो और इन लोगों ने अंदर ही एक बच्चों के साथ भी बिजनेस उनको के करके रखा है कि इतने फ्रॉड और इतनी ये सब होने के बाद भी अगर तुम एडमिशन कराओगे तो एक एडमिशन पे 7,000, 2 एडमिशन पे 14,000, 3 एडमिशन पे लैपटॉप, घड़ी, स्मार्ट वॉच, ये सारी चीजें ये लोग करते हैं। महाराष्ट्र के युवकों बच्चों का अलग अलग जगह से यहाँ पे बच्चे आते हैं, अलग अलग जगह से, उनके फ्यूचर के साथ इतना बड़ा खिलवाड़। और हम लोग के ओरिजिनल डॉक्यूमेंट्स भी नहीं दे रहे। ओरिजिनल डॉक्यूमेंट्स देने के लिए विद इन 2 आवर्स ऑफ एडमिशन ये लोग बोलते हैं हमने झारखंड भेज दिए। इनकी अगर आप कैपिटल यूनिवर्सिटी करके एक यूनिवर्सिटी जिनके साथ ये टाई अप बताते, ग्राउंड+1 यूनिवर्सिटी है। आप इनके ये देखो, ये इन्होंने इनको बोला था हम महाराष्ट्र यूनिवर्सिटी, आप महाराष्ट्र की यूनिवर्सिटी से एफिलिएट करके देंगे। फिर उन्होंने ये कौन सी यूनिवर्सिटी है? एसकेटी। इन्होंने एडमिशन से लेकर के बाद में कम से कम 4 बार यूनिवर्सिटी चेंज कर दी बच्चों की। उसके बाद एंड में कोई कैपिटल यूनिवर्सिटी से एफिलिएट किया। अगर आप कैपिटल यूनिवर्सिटी देखेंगे तो ग्राउंड+1 की सिर्फ एक छोटी सी बिल्डिंग है। बच्चों के साथ बदतमीजी, हरासमेंट अलग तरीके का, और वो भी यही बोलते हैं कि मे भी आपको डिग्री मिलेगी, मे भी 2028 में मे भी डिग्री मिलेगी। हर मेडिकल फील्ड के कोर्स की लिमिटेड सीट्स होती है, तो आपको पता है, बराबर है। हर इनके अनगिनत स्टूडेंट्स है इंस्टीट्यूट के अंदर, अनगिनत स्टूडेंट्स है। कोई भी डिपार्टमेंट बात करने को तैयार ही नहीं है स्टूडेंट से। युवक वहां पर जाके पूरा दिन परेशान होते रहते हैं, पर कोई भी उनकी सुनवाई करता ही नहीं है। हमारी बस ये डिमांड है। इसके बाद हम लोग कमिश्नर ऑफ पुलिस से मिलेंगे, सीनियर से मिलेंगे, हम पूरा फॉलो अप करेंगे। लेटर भी बच्चों ने सीनियर सर को लेटर भी दिया है पुलिस स्टेशन में, ये देखिए। पर कोई भी पता नहीं क्या इनकी पहुंच कहाँ पे है, ये लोग क्या करते हैं क्या नहीं करते हैं, कुछ समझ में नहीं आ रहा है कि कोई भी इन पे अब तक एक्शन नहीं लिया जा रहा है। युवकों के अंदर इतना क्रोध है जिसकी कोई हद नहीं है। अभी आपकी क्या मांग रहेगी? हम इनसे यही मांग करेंगे कि आप बच्चों का पहले तो लोन कैंसिल, बच्चों का एडमिशन नहीं लेना है तो आप पहले तो इनका लोन कैंसिल कराओ। जो बच्चों से आप 25,000 30,000 एडमिशन कैंसिल करने का ले रहे हो, ऑलरेडी बच्चों ने एडमिशन के लिए पैसे भर चुके हैं। एडमिशन कैंसिल करने के लिए जो आप इनका 50-50 हज़ार रुपये ले रहे, वो नहीं होना चाहिए। बच्चों के ओरिजिनल डॉक्यूमेंट्स उनको लौटाओ, और या तो फिर आपने जो इनको वादा किया है महाराष्ट्र यूनिवर्सिटी का, यूजीसी अप्रूव्ड यूनिवर्सिटी का, वो वादा पूरा करो, या तो वो वादा पूरा करो। यही हमारी मांग रहेगी। अब हम ऊपर जाएंगे और उन लोगों से बात करेंगे। माझं नाव गौरी गावकर आहे, मी इथे ठाण्यातलीच आहे। ॲक्च्युली मला ह्या इन्स्टिट्यूटबद्दल सोशल मीडिया थ्रू समजलेलं, आणि गुगलवरती जर आपण सर्च करतो बेस्ट फिजिओथेरपी युनिव्हर्सिटी तर हीच इन्स्टिट्यूट येते, आणि जर आपण पुण्यातलं सर्च केलं तरी पण हीच येते। आणि आम्हाला ह्या लोकांनी आधी सांगितलेलं की आम्हाला ही लोक माधव युनिव्हर्सिटी देतील राजस्थानमधली, आणि नंतर त्या लोकांनी चेंज केलं, SKD करून युनिव्हर्सिटी दिली। त्याच्यानंतर परत या लोकांनी आता कॅपिटल युनिव्हर्सिटी दिली आहे। म्हणजे ही लोक 10 वेळा युनिव्हर्सिटी चेंज करतात। आणि आधीचे पण सेकंड इयरचे जे स्टुडंट्स होते त्याच्यातले जेवढे पण स्टुडंट्स होते सगळे निघून गेलेत, फक्त 4-5 स्टुडंट्स बाकी आहेत। आणि हे लोक आमच्याकडून सगळे म्हणजे डॉक्युमेंट्स रिटर्न घ्यायचे पण पैसे मागत आहेत, सगळे जे काय प्रोसेस आहे त्याचे पैसे मागत आहेत। आणि जे मॅनेजर आहेत इकडचे CDPचे एवढ्या आमच्याशी एवढ्या घाण टोनमध्ये बोलतात की काय बोलायचं, म्हणजे त्यांना रिस्पेक्टच नाही आहे की स्टुडंट्सशी कसं बोलायचं। एकदम घाण टोनमध्ये बोलतात की तुम्हाला जे करायचं आहे करा, तुम्ही काय करतायत करा, आम्हाला बोलू नका, इथे यायचं नाही वगैरे वगैरे। आणि ह्या लोकांना माहित पण नाहीये की जे युनिव्हर्सिटी आता दिली आहे या लोकांना, इफ दॅट युनिव्हर्सिटी इज UGC अप्रूव्ड और नॉट। हां, आणि जेव्हा पण या लोकांना माहित नाहीये, इन्स्पेक्शन पण झालं नाहीये तो युनिव्हर्सिटीचा। सगळे स्टुडंट्सकडे सगळी प्रूफ आहे, सगळी ऑडिओ रेकॉर्डिंग्स आहे स्टुडंट्सकडे। आम्ही हर एक गोष्टीची रेकॉर्डिंग केलेली आहे। जेव्हा ती लोक आमच्याशी बोलायला येतात, जेव्हा काही होतं, आम्ही सगळी A to Z सगळी रेकॉर्डिंग केलेली आहे। आणि आधी जी युनिव्हर्सिटी चेंज केली आहे ना, कॅपिटल युनिव्हर्सिटी, त्या लोकांनी आम्हाला सांगितलं पण नाही की आम्ही युनिव्हर्सिटी चेंज केली। एकदा तुम्ही स्टुडंट्सला विचारू शकतात ना की कसं काय आहे, तुम्हाला पाहिजे का ही युनिव्हर्सिटी, काय कसं, नाही, काहीच नाही। आम्ही जेव्हा एकदा वरती गेलो तेव्हा या लोकांनी डायरेक्ट तिथे फॉर्म हे सर्टिफिकेट लावलेलं की ही युनिव्हर्सिटी करून तुम्हाला दिलेली आहे। आणि जेव्हा आम्ही बोलायला गेलो
तेव्हा काय आमच्याशी एकदम बदतमीजीमध्ये बोलत होते सगळी लोक. कोपरी पाचपकाडी मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने बंडखोरीचे चित्र उभे राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे केदार दिघे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे यांनी अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलाय. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने मनोज शिंदे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. शिंदे यांच्या निर्णयामुळे कोपरी पाचपकाडी मतदारसंघात काँग्रेससाठी एक नवा पेच निर्माण झालाय. महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळून आल्याने स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. या बंडखोरीमुळे निवडणूक प्रक्रियेवर काय परिणाम होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दीपावलीच्या निमित्ताने समाजसेवक राजेश लोखंडे यांनी आपल्या परिवारासह व नेहल छेडा यांच्या सोबतीने ठाण्याच्या मनोरुग्णालयात एक विशेष सामाजिक उपक्रम राबवलाय. आज धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता त्यांनी सुमारे 750 मनोरुग्णांना दीपावलीच्या फराळाचे वाटप करून सणाच्या उत्सवाची आनंदात सुरुवात केली. या उपक्रमामागील उद्देश म्हणजे रुग्णांना आनंदाने प्रेमाची अनुभूती देणे हा होता. रुग्णांसाठी लाडू, चकली, करंजी आणि मिठाई यासारख्या पारंपरिक फराळाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. समाजातील दुर्बल घटकांसोबत सण साजरा करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी लोखंडे कुटुंब आणि नेहल छेडा यांनी पुढाकार घेतला. या अनोख्या उपक्रमामुळे मनोरुग्णालयातील रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक दिसली. समाजसेवेतील योगदानासाठी राजेश लोखंडे आणि नेहल छेडा यांचे कौतुक करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमामुळे दीपावली सणाचा खरा अर्थ समाजात पोहोचला असून इतर नागरिकांनी देखील असे सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मनोरुग्णालयाचे अधीक्षक नेताजी मुळीक, समाजसेवक राजेश लोखंडे, समाजसेविका नेहल छेडा सह रुग्णालयातील मनोरुग्ण व परिचारिका उपस्थित होत्या. सर, दिवाळीनिमित्त आज या ठिकाणी फराळ वाटपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगतो? दरवर्षी आपण नेहमी दिवाळी साजरी करतो, पण आपण घरामध्ये करतो. यावर्षी माझा नेहमीचा उपक्रम असा असतो की दिवाळी मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजर करतो. जसं कोरोना झाल्यानंतर मी प्रथमच माझ्या वॉर्डामध्ये वर्तन भीमनगर परिसरामध्ये जिथे गोरगरीब लोक राहतात तर ज्यांना दिवाळी साजरी करता येणार शक्य नव्हतं, त्या लोकांसाठी मी 9 टन सामानाचं वाटप केलं होतं. 3000 घरोघरी वाटप केलं होतं. त्याच धर्तीवर ह्या वर्षीची दिवाळी जरा थोडी वेगळी अजून साजरी करू असं ठरवलं आणि त्याप्रमाणे मनोरुग्णालयामध्ये 750 रुग्णांना आज फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. मी आणि माझे सहकारी नेहल छेडा आम्ही दोघांनी हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. त्यासाठी आमच्या कुटुंबाचे सर्व कुटुंबीय आज हजर होते. त्या आम्हाला ही जी संधी दिली याच्यासाठी मी सर्वात महत्त्वाचं नेताजी मुळीक सर जे इथले अधीक्षक आहे आणि आपल्या रिया मॅडम यांचं मी आभार व्यक्त करतो. अनेक समाजसेवा करत असतात, काय सांगतो? अतिशय आनंदाचा आजचा दिवस आहे. दीपावलीच्या निमित्त सामाजिक हेतूने श्री राजेश लोखंडे समाजसेवक व छेडासाहेब यांच्या वतीने आमच्या रुग्णांना एक पर्वणी म्हणजे फराळ दिलेला आहे उत्कृष्ट प्रकारचा. त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे. आणि इतर ठिकाणी ते कार्यक्रम करतात व आमच्या मनोरुग्णांना खरंच घरी राहून दीपावली सण साजरा करण्याचा आनंद झाल्यासारखा भास होतो निश्चितच. त्यावर अग्रवाल साहेबांनी पण साबण दिलेला आहे डोनेशन पेशंटसाठी, त्यांचंसुद्धा आभार. पुन्हा एकदा राजेशजींचे आभार मानतो. अशा प्रकारचे उपक्रम आमच्या मनोरुग्णालयात नेहमी राबवावेत असं त्यांना विनंती करतो. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कोपरी पाचपकाडी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी त्यांची लढत उद्धव सेनेचे केदार दिघे यांच्याशी होत आहे.
केदार हे स्वर्गवासी आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. दिघे यांच्या पुतण्याला उमेदवारी देण्याची उद्धव सेनेची खेळी कितपत यशस्वी ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मनसे या ठिकाणी आपला उमेदवार न देता मैत्री निभावणार आहे असे स्पष्ट संकेत आहेत. कोपरी पाचपाकडेतून प्रत्येक वेळी शिंदे यांचे मताधिक्य वाढत आहे. यावेळी ते मुख्यमंत्री असल्यामुळे आणखीन वाढणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. 2009 शिंदे येथून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर 2014 आणि 2019 त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेना 2 गटात विभागल्याने उद्धव सेना विरुद्ध शिंदे सेना असा सामना लागणार आहे. यापूर्वी या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत होती. यावेळी काँग्रेसकडून हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यात उद्धव सेनेला यश आले आहे. स्वर्गवासी आनंद दिघे यांचे शिष्य असलेल्या शिंदे यांच्या विरोधात दिघे यांचे पुतणे केदार दिघे ही निवडणूक लढवत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिंदे यांच्यासोबत वरचेवर भेटीगाठी सुरू असतात. त्याचा परिपाक म्हणून मनसेने शिंदे यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठी मताचे विभाजन टळेल व शिंदे विरुद्ध दिघे अशी थेट लढत होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी कोपरी पाचपाकडी मतदारसंघातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. 37 कोटी 68 लाख रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेल्या शिंदे यांच्याकडे मात्र बोलेरो आणि आर्माडा ही 2 वाहने आहेत. तसेच गेल्या 5 वर्षात शिंदे यांच्या संपत्तीत 24 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. शिंदे यांचे शिक्षण MA पर्यंत झाले आहे. शिवसेनेतील बंडानंतर ठाणे लोकसभेची जागा जिंकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचे दाखवून दिले होते. 6 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणूक होत असून या निवडणुकीत ठाण्याचा बालेकिल्ला राखण्याचे आव्हान शिंदे यांच्या पुढे आहे. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली असून या ठिकाणी शिंदे विरुद्ध दिघे अशी लढत होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. या मिरवणुकीदरम्यान त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. या निवडणुकीत त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञानुसार त्यांच्याकडे एकूण 37 कोटी 68 लाख 58,150 रुपये इतकी संपत्ती आहे. त्यामध्ये जंगम मालमत्ता 9 कोटी 21 लाख 78,150 तर स्थावर मालमत्ता 28 कोटी 46 लाख 80,000 इतके आहे. 2019 म्हणजे 5 वर्षापूर्वी त्यांच्याकडे 13 कोटी 66 लाख 74,932 इतकी मालमत्ता होती. गेल्या 5 वर्षात त्यांच्या मालमत्तेत 24 कोटी 1 लाख 83,218 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच 37 कोटी 68 लाख रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेल्या शिंदे यांच्याकडे मात्र बोलेरो आणि आर्माडा ही 2 वाहने आहेत. त्याने आर्माडा हे वाहन 2006 तर बोलेरो हे वाहन 2011 खरेदी केलेले आहे. तर पत्नी लता यांच्या नावावर एक टेम्पो, 2 इनोवा, एक स्कॉर्पिओ हे वाहन आहे. शिंदे यांचे शिक्षण MA पर्यंत झालेले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.